नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील जनतेला एक आनंदाची खुशखबरी आहे. ज्या शिखरावरती चढण्याचा माझ्या सरांनी मला विचार दिला होता, तो विचार मी शिखरावरती तर चढलो. शिखरावरती चढण्यासाठी मला खूप घडामोडी, बऱ्याच अडचणी आल्या. डायरेक्ट शेवटी आई वडील गमले माझ्यापासून, पत्नी, मुलं, मुलगी हे गमले माझ्यापासून. लोकांचे अनेक काटे खाल्ले, भिक्षा मागितली, भीक मागून बापाचं पोट भरलं. अंगाला भीक मागून कपडे केले. आणि बघा, चमत्कार हा गावात नाही करतायत. चमत्कार हा कहाणी तशी जोडलेली आहे. चमत्कार हा निमगुड गावाची कहाणी, निमगुड गावाची कविता. आणि निमगुड गावामध्ये मच्छिंद्रनाथ कसे आले आणि निमगुड गावामध्ये गोरक्षनाथ बी कसे आले, याची ती कथा आहे मित्रांनो. आणि त्याच्यावरच आधारित जी स्टोरी आहे ती यूट्यूबला पडणार, फेसबुकला पडणार, इंस्टाग्रामला पडणार. त्यासाठी चमत्कार करण्यासाठी वेगवेगळे रोल निभवले आहे. तर मच्छिंद्रनाथ हे निमगुड गावामध्ये साध्या ड्रेसमध्ये, वेशभूषा व साधी भोडी करून गावात, निमगुड गावामध्ये साध्या भोड्या वेशामध्ये फिरायचं, भिक्षा मागायचं, भिक्षाटन करायचं. भिक्षाटन करता करता लोकांचे विचार ऐकायचे. जे लोक चुकीचे कसे बोलतात, रागात कसं बोलतात, राग त्यांचा कंट्रोल कसा करायचा, मौतमध्ये बी राग कसा कंट्रोल करायचा, यावर लक्ष द्यायचं. 52 पत्त्यांचा खेळ करायचा. बावन पत्त्यांचा खेळ कसा करायचा आणि कसे पैसे कमवायचे, हा 52 पत्त्यांचा खेळ नेमायचा. आणि ते काय ओरिजिनल थोडी टाका नाही, ते डायरेक्ट